नाव आहे तुझं? My name is Aradhya Bavankar. I am from Balaji Vidyaniketan Public School, Pune. Today I am representing our model on water तुझ्या प्रोजेक्टचं नाव सांग. methods for sustainable water management and conservation. काय आहे तुमच्या प्रोजेक्टचं नाव आहे? फॉर सस्टेनेबल वॉटर मॅनेजमेंट. वॉटरचं मॅनेजमेंट या मुलीने याच्यामध्ये केलेलं आहे. कसं केलं सांग. सर्वप्रथम जेव्हा आपल्या घरावर पाऊस पडतो ते पाऊस आपण पाईपद्वारे वरचा पाऊस दाखवल्या मुलांनी. हे कसं काय केलं तुम्ही? हे आम्ही मागे इंजेक्शन लावले. काय करता ते? कमाल आहे बघा. मग आम्ही पाईपद्वारे प्युरिफिकेशन टँकमध्ये ते पाणी जमा करू. इथे पाणी टाक. पहा म्हणजे इंजेक्शन मध्ये पाणी भरलं आणि ते इंजेक्शन प्रेस केल्याबरोबर ते पाणी वर जाते ना. मग त्या पद्धतीने कापूस ठेवला, कापसातून पाणी. त्यानंतर ते पाणी प्युरिफाय होणार आणि मग ते पाणी शुद्ध झालेलं पाणी हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेटरवर पडणार, जे इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आणि आपण ते इलेक्ट्रिसिटी आपल्या घरी बॅटरीमध्ये स्टोअर करून ठेवू शकणार आणि आपण आपल्या घरी लाईट जळवू शकणार. त्यानंतर डायरेक्ट वर पडणारं पाणी डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी देते. जे पाण्याचा प्रेशर हो आणि जे पिण्यायोग्य असते. पिण्यायोग्य नसेल पण आपण झाडांमध्ये किंवा प्राण्यांसाठी हो. त्यानंतर आपण असे इरिगेशन टँक बनवून जे जास्त वापर होते शेतांमध्ये पाण्याचा तो जास्त वापर कमी करू शकतो. याच्यामध्ये वॉटर आपण हे विहिरीपासून कनेक्ट करू शकतो आणि त्यानंतर जे विहिरीमधून पाणी जाणार ते वॉटर लेवल जेव्हा जेव्हा कमी होणार तेव्हा इथं पाणी थांबून जाणार आणि मग ते जे जास्त वापर होते ते कमी होणार. त्यानंतर आपल्या घरी जे आरो असतात ते 1 लिटर पाणी शुद्ध करण्यासाठी किमान 3 लिटर पाणी वाया जाते. त्यासाठी आपण हे जे वाया गेलेलं पाणी आहे ते आपण टँकमध्ये जमा करू शकतो आणि झाडांमध्ये किंवा गाडी वगैरे धुण्यासाठी वापरू शकतो. पण आपल्याला अशा झाडांमध्येच ते पाणी द्यावं लागेल ज्याच्याकडून आपल्याला जेवण मिळते. त्या झाडांमध्ये आपण दिले की ते आपल्यासाठी घातक होणार. त्यानंतर आपण हे पाणी गाड्या वगैरे धुण्यासाठी वापरू शकतो. जे आपण पाणी वापरतो त्याच्यासाठी खूप सारं पाणी लागतं. आपण ते पाण्याला शुद्ध करून इथे हात धुण्यासाठी किंवा फ्लश टँकमध्ये वापरू शकतो. त्यानंतर बेसिनमधला पण पाणी आपण इथं फ्लश टँकपासून कनेक्ट करून आणखी एकदा वापरू शकतो. या मुलीने अगदी सुंदर आणि सिस्टमॅटिक पद्धतीने संपूर्ण सिस्टम बनवलेला आहे. तर पहिल्यांदा हे आहे म्हणजे पावसाच्या पाण्यापासून वीज निर्मिती आहे आणि इथे पाणी वाया जाऊ नये याच्यासाठी आहे आणि पाणी वेगवेगळ्या रूपाने म्हणजे आपण उपयोग कसा करू शकतो. तर या मुलींचं आणि या मॅडम आहेत त्यांच्या. मॅडम आपलं नाव काय? शाळा कोणती आपली? पब्लिक स्कूल कुठलं? पवनी. म्हणजे तुम्ही आज गावच्या याच्यात हो. तर ठीक आहे. तुम्ही तिथून जिल्हास्तरीय आले आणि मी तुम्हालाच नाही तर सर्व या टीमला म्हणजे या इथं किंवा जिथं जे जे सर्व मुलं आहेत युट्यूबर आहे का? आता शक्यच नाही कारण जबाब होऊ शकत नाही पण सर्वांना राज्यस्तरीय मध्ये आपला क्रमांक लागावा असं माझी